पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान आणि अंमली पदार्थांविरोधातील 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनसहभाग अभियानाचा शुभारंभ। युवा पिढी नशामुक्त, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि आत्मविश्वासी असणंच विकसित भारताच्या ध्येयासाठी आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। शत्रू राष्ट्रांच्या दहशतवादी षडयंत्राला आणि नशेच्या जाळ्याला निष्फळ करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष सोहळ्यात प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड सोल्जरथॉन दिल्ली 2026ला हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना। पाकिस्तानला द्विपक्षीय मुद्द्यांवर भारताचं सहकार्य हवं असेल, स्वतः निर्माण केलेला दहशतवादी पायाभूत ढाचा नष्ट करावा, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वांत्रा यांचा इशारा। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, मुष्टियुद्धात 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक तक्त्यात भारत 4थ्या स्थानावर। आणि भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिनं तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत रचला इतिहास।